हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये। तर आज आहे रविवार आणि आता सकाळच्या वाजलेले आहेत 7:30 पावणे 8 झालेले आहेत। तर आज रविवार असल्यामुळं सुट्टी असली की थोडंसं निवांत, नाही तर रोज मुलांचा टिफिन असल्यामुळं 7 पर्यंत स्वयंपाकाला सुरुवात करावी लागते। तर आज 8 वाजलेले आहेत। तर इथं अगोदर मी दूध गरम करण्यासाठी ठेवून दिलं। तर घराच्या समोरच दूध डेअरी आहे, तर तिथून आम्ही म्हणजे रोजचं 1 लिटर असतं आणि कधी जास्त कमी लागलं तर मग ते आणतो, कारण आता आमची म्हैस दूध देत नाही त्यामुळे विकत आणतो। तर इथं आज ताक करायचं होतं। आता काल शनिवार होता पण बाजार नाही आणल्यामुळं भाजीला काय करावं हे मोठं टेन्शन होतं। फक्त दोडकाच शिल्लक होता, तर तो बऱ्याच जणांना घरात आवडत नाही। तर मग आज म्हणलं ताक करूया आणि कढी करूया। तर कढी मुलांना पण आवडते आणि सगळ्यांनाच आवडते। कढी भात खातात किंवा कढी चपातीसुद्धा आवडते आणि कोण कढी भाकरीसुद्धा खातं। तर इथं ताक करण्यासाठी मी आता हे 4 दिवसातून एकदा ताक करते, त्यामुळे हे जास्त आंबट नसतं। आता कढी करायची झाले तर कसं जास्त आंबट ताक असेल तर मग ती कढी आंबट जास्त लागते। तर हे अगदी 4 दिवसाचं आपण केलं तर जास्त आंबट नसतं। आणि मी काय करते की साई साठलेली असते, आपल्याला दुसऱ्या दिवशी ताक करायचं म्हटलं की आदल्या दिवशी संध्याकाळी ते बाहेर काढून त्यामध्ये विरजण टाकलेलं असतं, ते फक्त बाहेर काढून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत थोड्या वेळासाठी फ्रीजरला ठेवते आणि मग 1 तासभर फ्रीजरला ठेवलं की ते थंड होतं। मग त्यामध्ये आपलं थोडंसं पाणी टाकून केलं की पटकन लोणी येतं। आणि आता थंडीच्या दिवसामध्ये बघा ताक करायला सोपं जातं, लगेचच लोणी येतं। उन्हाळ्यामध्ये ताक बनवायचं म्हटलं की मग ते पूर्ण थंड जास्त करावं लागतं आणि थंड पाणीच वापरावं लागतं, त्यावेळी कुठं हे येतं ताक म्हणजे लोणी आहे ते येतं। आता ज्यावेळी म्हणजे लोणी जास्त असो कमी असो, मी प्रत्येक वेळी बनवलं की लगेचच म्हणजे ते कडवून टाकते, कारण लोणी जर आपण फ्रीजमध्ये तसंच साठवत ठेवलं तर परत काय होतं की त्यासाठी भांडंसुद्धा मोठं घ्यावं लागतं, ते सारखं नंतर वर येत असतं आणि लक्ष ठेवावं लागतं। हे सगळं ताक एकदम लोणी जर आपण जास्त कडवायला ठेवलं तर, आणि जास्त दिवस झालं तर त्यात लोण्याचा वाससुद्धा येतो, त्यामुळे मी ज्यावेळी बनवेल त्यावेळी लगेचच तूप करून टाकते। तर इथं आता तोपर्यंत कढी बनवायची आहे, तर म्हटलं अगोदर पीठ मळून ठेवावं, म्हणजे पीठ मळून ठेवलं की परत कढीला फोडणी दिली की मग चपात्या करता येतात। तर आज एवढंच बनवायचं होतं आणि ठेचा बनवलेला होता। पहिला भात बनवायचा आहे आणि भाताचा कुकर नंतर लावूया म्हटलं, गरम भात आवडतो। तर मुलंच फक्त सकाळचा भात, आता त्यांना कढीन भात आवडतो त्यामुळं ते भात बनवायचा होता, नाही तर शक्यतो सकाळी भात नाही बनवत आम्ही, संध्याकाळी भात बनवतो। तर तुपामध्ये थोडीशी तुळशीची पानं टाकली की तुपाला वाससुद्धा छान राहतो। तूप कडत आल्यानंतर त्यामध्ये तुळशीची पानं टाकायची आणि असं पळी त्यामध्ये टाकून जर हलवत राहिलं ना, ती कढईला बघा ती तुपाची बेरी असते ती चिकटते, तर ती अजिबात चिटकत नाही आणि कढई घासायलासुद्धा सोपं पडतं। तर तूप पण थोडंसं थंड झालं तर तोपर्यंत गाळून घेतलं, मुलांना दूध दिलं। तर इथं कढीसाठी कढीपत्ता, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेतलेले आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकते। आता कढीमध्ये कोण टाकतं कोण नाही टाकत। आता त्यामध्ये कढी पकोडी बनवायचे असतील तर मग शेंगदाण्याचं कूट नाही टाकत, पण अशी चपातीबरोबर खायची असेल तर मग मी टाकते। तर एका वाटीत मी थोडीशी हळद, जिरा पावडर, धना पावडर काढून घेतली, हिंग थोडासा आणि जिरं मोहरी फोडणीसाठी। तर आता इथं फोडणी द्यायला घेतली आणि नंतर गॅस पूर्ण बारीक झाला, म्हटलं आता गॅस संपतच आलेला होता, तर तो पूर्ण संपला। बरं झालं म्हटलं सुट्टीच्या दिवशी गॅस संपला की म्हणजे बरं वाटतं, कारण सकाळी जर मुलांना टिफिन द्यायचा आणि त्या वेळेत गॅस संपला की मग गोंधळ उडतो। तर तेलामध्ये जिरं मोहरी टाकली आणि गॅस संपला। तर इथं जे काय आता सामान ठेवलं होतं ते सगळं काढून घेतलं आणि झाडून घेत। आता ज्यावेळी गॅस संपतो 1-1.5 महिना जात असेल आम्हाला गॅस, 1.5 महिना पावणे 2 महिना जातो, कधी 1.5 महिना कधी पावणे 2 महिना, म्हणजे थोडंफार कमी जास्त होतं इकडं तिकडं जसं आपला वापर राहतो तसं। मग ज्यावेळी गॅस संपतो त्यावेळेस तिथलं सगळं झाडून घेते। आता इथं गॅसच्या इथं एक लाकडाची पट्टी आहे, त्यामुळे त्याला काय होतं की थोडंसं झुरळ होतात, त्यामुळं मी काय करते गॅस बंद केला की रात्री तिथं जे काळं हीट लाल हीट असतं ना तो स्प्रे करते, म्हणजे तिथं त्या ठिकाणी झुरळ होत नाहीत। आता बाकीच्या ट्रॉलीत अजिबात होत नाहीत, कारण मी कुठं पेपरचा पण यूज करत नाही आणि लाकडाचं काही नसेल तर झुरळ पटकन होत नाहीत, आणि लाकडाचं जिथं फर्निचर असेल तिथं झुरळ होतात, तर तो स्प्रे केला की मग झुरळ होत नाही। तर इथलं झाडून सगळं परत व्यवस्थित पुसून घेतलं आणि जे स्टँड होतं ते पण थोडंसं धुवून घेतलं।
म्हणजे आता ह्याला परत 1-1.5 महिना तरी इथं मग आपल्याला म्हणजे हे काढता येत नाही. आता वरच्यावर जिथं भांड्याची एक जाळी ठेवते मी ते तिथलं थोडीशी जाळी बाहेर काढून कचरा दिसला तर म्हणजे आपण धूळ दिसली तर झाडून पुसून घेतो, पण मग ही गॅस सगळा काढून बाहेर काढावं लागतं. त्यासाठी मी ज्यावेळेस संपेल त्यावेळेस तिथलं सगळं काढून झाडून स्वच्छ पुसून घेतलं. आतमध्ये जाळी वगैरे एखादी होती तर इथं खलबत्ता आणि ही भांड्याची जाळी असते, जी स्टीलची जाळी मोठी आहे ती इथं ठेवून दिली आणि एक्स्ट्राची भांडी मग त्यामध्ये ठेवते मी. ओली भांडी असतात ती मग डायरेक्ट ह्याला न लावता त्यामध्येच असतात नेहमी आपली रेग्युलर जी रोजची लागते ती. आणि इथं आता जिरं मोहरी छान फुलली आली आणि त्यामध्ये लसूण टाकला आहे. लसूण मिरची बरोबर सुद्धा बारीक केलं आहे आणि वरून सुद्धा थोडासा लसूण टाकला, कढीपत्ता टाकला आणि हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट होती ती पण टाकून घेतली. आणि हळद, जिरा पावडर, धना पावडर एवढं ह्यामध्ये टाकलेलं आहे. आता यामध्ये दुसरा कोणता मसाला न टाकता एवढंच टाकते मी. आणि खोबऱ्याचं कूट होतं ते बारीक करून ठेवलेलं होतं रात्रीच. ओला नारळ होता फ्रीजमध्ये ठेवलेला, तो जरासा सुकलेला होता, मग रात्री चकुल्या बनवताना त्यासाठी बारीक केलेलं होतं. तर कोथिंबीर टाकली आणि आता यामध्ये ताक टाकून घ्यायचं. तर कढी मुलांना आवडते, असं पण आमच्या घरी ताक कधी वाया जात नाही, म्हणजे असं पण ताक प्यायला सगळ्यांना आवडतं आणि कढीसुद्धा आवडते. कधी तसंच पिलं जातं किंवा नाही पिलं गेलं तर मग त्याची कढी करून टाकतो. भाजीला काय नसलं की हे एक सोपं पडतं. मग आता रोज पातळ भाजी काय करायची हा मोठा प्रश्न असतो, कारण सुक्या भाजीसाठी भरपूर ऑप्शन असतात, पण पातळ भाजी रोज दोन्ही वेळेला करावीच लागते. तर मग रोज काय करायचं हा एक खूप मोठा प्रश्न असतो. तर कढी मग आठवड्यातनं 2 वेळा तरी असते. तर 2 चमचे इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकले. आता थोडंसं बेसनपीठ, यामध्ये मी 1-1.5 चमचा बेसनपीठ घेतलं, त्याच्यात थोडंसं ताकच हे मिक्स करून ते टाकून घेतलं. आणि मीठ मात्र नंतर टाकायचं शेवटी. कढी तुम्ही म्हणजे गॅस बंद केल्यानंतर मीठ टाकून मिक्स करते आणि कढीला सतत हलवत राहावं लागतं, नाहीतर ती फुटते. आणि उकळी पूर्ण येऊ द्यायची नसते कढीला, ती थोडंसं हलवतच ते गरम करून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. थोडासा गुळसुद्धा मी टाकलेला आहे. आणि गॅस बंद केल्यानंतरच त्यामध्ये मीठ टाकायचं, कारण मीठ जर अगोदर टाकलं तर कढी लगेचच फुटते. नंतर इथं चपात्या करून घेतल्या. आता कढी झालेली होती आणि चपात्या करत करत मग जेवण पण चालू असते. आता सकाळच्या वेळेला आमच्या घरामध्ये नाश्ता नसतो, जे काय असेल ते म्हणजे डायरेक्ट जेवणच असतं. आणि नाश्ता असेल तर मग तो संध्याकाळच्या वेळेला असतो. तर 10पर्यंत आमच्यातल्यांचं बऱ्यापैकी जेवण होतं. तर आता जेवायला पण बसलेले आहेत. त्या चपात्या बनवत मग त्यांना जेवायला पण देते. आणि मी नंतर मुलांसाठी भात करून घेतला. आणि आज थोडं काल बाजारला आलेलं नव्हतं, त्यामुळे आज थोडं आलेलं होतं. तर मला इथे माझ्या टिकल्या संपल्या होत्या, तर टिकल्या घ्यायच्या होत्या. आणि रोजची रेग्युलरची जी पर्स असते ती माझी खराब झालेली होती, जी की आपण बाजारला किंवा इकडं तिकडं इथं सारखी होते. तर त्यासाठी मला माझ्या हातात पकडण्यासाठी अशी छोटीशीच पाहिजे होती, पण जास्त छोटी नव्हती, म्हणून मी हेच घेतली होती. तर 150 रुपयाला ही पर्स होती. आणि ह्या टिकल्या ज्या की साध्या असतात. नंतर थोडासा भाजीपाला घेतला आणि मग आलो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.